ब्रेकनंतर स्वागत। अतिशय महत्त्वाची बातमी, भोंदू राजेंद्र गडगेला संगमनेर न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। मंत्रतंत्राने कॅन्सर सारखे आजार बरे करण्याचा दावा करणारा हा गडगे गेल्या 9 दिवसांपासून पोलीस कोठडीमध्ये आहे। गडगेची पोलीस कोठडी आज संपणार असून पोलीस वाढीव कोठडीची मागणी करणार आहेत। दरम्यान अनिशच्या तक्रारीनंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणामध्ये 3 आरोपी अद्याप फरार आहेत। तर पोलिसांकडून राजेंद्र गडगेची वाढीव कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती आता समोर येते आहे। भोंदू राजेंद्र गडगेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यामध्येच पोलिसांकडून त्याच्या वाढीव कोठडीची मागणी देखील केली जाणार आहे। दरम्यान अनिशच्या तक्रारीनंतर या सगळ्या प्रकरणात उघडकीस आला आणि त्यानंतर 3 आरोपी देखील फरार झाले। तर ही मोठी बातमी आपण आत्ताची बघतोय। भोंदू राजेंद्र गडगेला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। पोलिसांकडून भोंदू राजेंद्र गडगेची वाढीव कोठडीची मागणी देखील केली जाणार आहे। दरम्यान अनिशच्या तक्रारीनंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणामध्ये 3 आरोपी फरार आहेत। तर आज भोंदू राजेंद्र गडगेला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि तिथेच त्याच्या वाढीव कोठडीची मागणी देखील केली जाणार आहे। मी आता संगमनेर पोलीस ठाण्यासमोर आहे आणि याच पोलीस ठाण्यामध्ये हा भोंदू जो आहे हा 9 दिवसांपासून पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे आणि मंत्रतंत्राने आजार बरे करण्याचा दावा करणारा या भोंदूवरती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुन्हा दाखल केल्यानंतर याला पोलीस कस्टडी मिळालेली होती। त्याच्याबरोबर त्याची मुलगी असेल किंवा एक मोहनपुरी नावाचा डॉक्टर आहे ज्याचा सिन्नर तालुक्यामध्ये शिवधाम नावाने त्याचाही दरबार चालतो। तो या सगळ्या प्रकरणामध्ये औषधं या भोंदूला पुरवायचा आणि त्यावरतीच याचं सगळं त्या ठिकाणचे जे त्या भक्त यायचे त्यांच्यावरती तो उपचार करायचा। त्यामुळे कुठेतरी त्याच्याकडे कोणतीही पदवी नसताना हा भोंदू खरं तर दुसरी नापास आहे असं असताना तो उपचार करायचा, मंत्रतंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करायचा। या 9 दिवसाच्या पोलीस कोठडीच्या दरम्यान पोलिसांना अनेक पुरावे पोलिसांनी हस्तगत केलेले आहे, अनेक मालमत्ता याच्या असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आज आता संगमनेर न्यायालयामध्ये पुन्हा त्याला हजर केलं जाणार आहे। पोलिसांकडनं पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली जाणार आहे। त्यामुळे याला आज पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दुमोटे, न्यूज 18 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर। यानंतर